सन्माननीय राजसाहेबांच्या विषयी यांना एवढं प्रेम येतं, पण तो प्रेम हे मगरमच्छ आहे, यांचं मगरमच्छ म्हणजे त्या मगरीचं प्रेम आहे, मगरीचं. त्या मगरीचं प्रेम कधीच कुणाचं नसतं. आज सन्माननीय राजसाहेबांमुळे भारतीय जनता पक्षाचे असतील, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे असतील खासदार वाढलेले आहेत, हे तुम्ही विसरू नका, अजिबात विसरू नका. पण त्याच वेळेस तुमची ठाण्याची जागा घ्या, तुमची बुलढाण्याची जागा घ्या, अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा घ्या, तुम्ही अगदी मुंबई उत्तर पश्चिमची 47 मतांनी जिंकले हे रवींद्र वायकर, ह्या जागा सगळे 5 ते 6 ठिकाणी जवळपास सन्माननीय राजसाहेबांच्या त्या पाठिंब्यामुळे ह्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा सन्माननीय राजसाहेबांना कशा प्रकारची ह्यांनी वापरून दिलेली आहे हे महाराष्ट्र आणि मराठी माणूस विसरलेला नाहीये. आज ज्या वेळेस एक जागा, विचार करा, एक जागा तिथे असताना माहीमची जागा, मी थेट बोलेल आज, हे जे मगाशी म्हणतात ना लुटूपुटूवाले, यांना मी थेट प्रश्न करतो, एका जागेवर सुद्धा तुम्हाला सदा सरवणकरांचा पाठिंबा काढून घ्यावा असं नाही वाटला, एका जागेवर सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा असं नाही वाटला. राज ठाकरे हे या महाराष्ट्राच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांचं दूरदृष्टी सुद्धा चांगली आहे, परंतु ते एका चुकीच्या व्यक्ती बरोबर चुकून गेले. ते चुकीच्या व्यक्ती बरोबर गेले की योग्य व्यक्ती बरोबर गेले हे आम्हाला अनुभव आल्यावर आम्ही ठरवू ना. तुम्ही आहात का ठरवताय ते? तुम्ही चुकीच्या व्यक्तीबरोबर बसल्यात असं आम्ही म्हणायचं का भाजपा बरोबर? नाही, असं काही मानण्याची आवश्यकता नाही की कारण महाराष्ट्रामध्ये 2 मोठे नेते भेटण्याची परंपरा, त्यांच्या मैत्रीची परंपरा ही काही जुनी नाहीये. आपल्यासमोर उदाहरण आहेत. माननीय विलासराव देशमुख होते, गोपीनाथजी मुंडे होते, यांची सुद्धा मैत्री होती. दोघंही वेगवेगळ्या पक्षामध्ये होते. शरद पवार साहेब आहेत, बाळासाहेब होते, दोघांची अगदी पवार साहेबांना बाळासाहेब मैद्याचं पोतं नको ते बोलायचे, तरीही त्यांची मैत्री ही कायम होती. तसंच माननीय राजसाहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोघंही वेगळ्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये मैत्री जपली जाते. राजकारण हे निवडणुकीमध्ये जे काही तुम्ही एकमेकांवरती टीका टिप्पणी केली करता, ही निवडणुकीपुरती मर्यादित असते. त्यानंतर मात्र संबंध जपण्याची परंपरा आहे. जसे ते एकनाथ शिंदेना भेटले, तसेच आज ते त्यांचे पुतणे उबाठाचे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांना देखील भेटले. त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी एक आज चांगला कार्यक्रम केला. त्यामुळे असं काही म्हणण्याची आवश्यकता नाही. जवळपास कोणतीही निवडणूक सध्या नाहीये, त्यामुळे ही परंपरा आहे आपली महाराष्ट्रातली, ती जपली जाते. इतकंच ह्या प्रसंगाला आपण याचं वर्णन करू शकतो. ठीक. अनिशजी, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? म्हणजे एकीकडे राज ठाकरे हे जातात एकनाथ शिंदेना भेटायला आणि दुसरीकडे संजय राऊत मात्र सांगतात की एकनाथ शिंदेशी आमचं भांडण आहे आणि ते राहणारच. त्यामुळे एका पक्षामध्ये एकनाथ शिंदेबद्दल जिव्हाळा आहे, दुसऱ्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेबद्दल प्रचंड राग आहे, भांडण आहे. या परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र राहणं शक्य आहे का? याचा अर्थ असा काढता येऊ शकत नाही. तुम्ही जर पाहिला असाल तर शिवसेनेने आठवायला हवं, एनडीए मध्ये असताना आपल्या स्वतंत्र भूमिका ठेवलेल्या आहेत. प्रतिभाताई पाटीलांच्या बाबतीत असेल, अर्थमंत्री प्रणब मुखर्जींच्या बाबतीत असेल, त्यावेळेस राष्ट्रीय बनत होते. शिवसेना ही आपल्या वेगळ्या भूमिका ठेवत असते. ज्यावेळेस जी भूमिका शिवसेनेला योग्य वाटते, शिवसेना ती भूमिका ठेवते. आणि स्वतः शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी संजय राऊत साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आमचं भांडण आहे ना, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाशी आमचं भांडण आहे. आमचं भांडण कायम राहील. ते कशाशी आहे? ते काही विचारांना घेऊन आहे, काही तत्वांना घेऊन आहे. ते असं म्हणजे असं गल्लीबोळातलं भांडण नाहीये ना. काही विचार झाले, काही गोष्टी घडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राने त्या पाहिलेल्या आहेत. आता ज्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत घडल्या आहेत त्या गोष्टी मनसेच्या बाबतीत घडलेल्या नाहीयेत, किंवा मनसेचं आपलं वेगळं राजकारण आहे. मनसेच्या आता बघा, सन्माननीय राजसाहेबांनी कुणाला भेटावं, कुणाला नाही भेटावं, कुणाशी बोलावं, कुणाला पुष्पगुच्छ द्यावा, हे सांगणे पण आम्ही मोठी नाही, ती फार मोठी माणसं आहे. सन्माननीय राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, फार मोठी माणसं. त्यांनी काय करावं, कुणाशी कुठल्या वेळेस कारण बघा, जसं मगाशी आता सन्माननीय मनसेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, कुठलीही निवडणूक आता पुढच्या काही 3-4 वर्षांमध्ये नाहीये, त्या काही झेडपी निवडणुका सोडल्या तर. पण ते नसताना ज्या मधल्या शांततेच्या काळामध्ये मग तुम्हाला एक वाक्य आठवायला हवं, सन्माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, आता निवडणुका सगळं कामाला लागा. कामाला काम म्हणजे काय? विकास आपल्या शहरांचा असेल, आपल्या गावांचा असेल, आपल्या तालुक्यांचा असेल, आता तिथल्या समस्यांच्या मागे लागा, हात धुवून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. सन्माननीय राजसाहेब स्वतः या गोष्टीवर जेव्हा बोलतील तेव्हा कळेल त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं. पण स्वतः एकनाथ शिंदेच्या त्या ट्विटमधून तुम्हाला काय कळालं की घरामध्ये लावलेल्या पेंटिंग किंवा घरामध्ये लावलेली इतर चित्र याच्याविषयी त्यांनी तारीफ केली. काय घडलं नाही त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं नाही. भेट कसली होती आम्हाला माहित नाही. पण अशा भेटी तर सन्माननीय राजसाहेबांच्या घरात कायम घडत असतात. आता यावेळेस ते स्वतः गेले म्हणून तो भाग वेगळा, पण स्वतः कृष्णकुंजवर किंवा शिवतीर्थावर आपण पाहिलं असाल, नारायण राणे असतात किंवा देवेंद्र फडणवीस असतात, तो त्यांचा वेगळा ऑरा आहे. तो ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचं काम ते पुढे नेतात. शिवसेनेची आपली पद्धत आहे, शिवसेना आपल्या पद्धतीने पुढे नेते. सन्माननीय राजसाहेबांना यांचा जर एवढाच पुळका असता, तुम्ही जर म्हणताय की त्यांना मग असं
असं हे कसं तर सन्मान्य राजसाहेबांनी त्यांच्याशी युती केली असती ना, तसं घडलं नाही. आज ठाकरे बंधू महाराष्ट्रामध्ये एकत्र आले, ते मराठी माणसाच्या भल्यासाठी आले आणि आजच्यासाठी नाही, ते कायम राहण्यासाठी आले. या सगळ्या प्रसंगांवरून आपण जर असं केलं तर ती म्हणजे एवढी मोठी गोष्ट मला वाटत नाही त्याच्यावरून आपण काही आताच लगेच काही अंदाज काढावेत असं. ठीक ठीक. अरुण सावंतजी, एकीकडे ते दोन्ही ठाकरे बंधूंचे प्रवक्ते एकमेकांना सांभाळून घेतात, तर तुमच्या पक्षातले नेते का खडा टाकायला टपलेले असतात? म्हणत भाऊ चोरला असंही म्हणतील, तिकडून आणखी नरेश म्हस्के काहीतरी पोटशूळ उठला का असं विचारतात. का बरं त्यांना ही भेट सहज सोपी म्हणून का घेता येत नाही? का ठाकरे गटाला टोमणे मारण्याची संधी तुम्ही सोडत नाही? काय आता सध्या आपण पाहाल तर या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय सर्व जनतेला माहित आहे. आणि ज्या प्रकारे मनसे म्हणा किंवा उबाठा शिवसेना म्हणा, हेच काम त्यांचे प्रवक्ते आणि नेते सध्या करत होते आणि म्हणूनच आमच्या काही प्रवक्त्यांनी तशी वक्तव्य केलेली आहेत. पहा, आता ज्याप्रमाणे संजय राऊत हे विविध चॅनेलवरती उल्लेख करत आहेत की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करण्याचं काम एकनाथ शिंदेजी आणि काही नेत्यांनी केलं, परंतु सत्य काय आहे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मुंबईच्या जनतेने अतिशय उत्तमरित्या दाखवून दिलेलं आहे. तरी सुद्धा या प्रवक्त्यांचे आणि यांच्या नेत्यांचे डोळे अजूनही उघडलेले नाहीयेत. खरी गद्दारी बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारांशी आणि महाराष्ट्राच्या जनतेशी खरी गद्दारी ही उबाटा शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी आणि काही प्रवक्ते जे रोज बडबडत असतात त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेने एक जोरदार चपराक त्यांना लगावलेली आहे. तेव्हा आता त्यांचे डोळे हे उघडलेले पाहिजेत. आता आदित्य ठाकरे काय म्हणतात की चला आता कामाला लागा, विकासाला लागा. आता गेल्या 40 वर्षांमध्ये यांनी या मुंबईचा काय विकास केला, मुंबई कशी भकास केली हे जनता ओळखून होती आणि म्हणूनच त्यांनी जनतेने योग्य तो निर्णय दिला. तरी आता हे म्हणतात की चला आता विकासाला लागा. म्हणजे जेव्हा सत्ता होती तेव्हा लुटत राहिले आणि आता विकासाच्या गोष्टी करत आहेत. तेव्हा या बाता मारू नयेत. आणि अनिस गाडवेजी, तुम्हाला तुमच्या पक्षाचं नाव काय आहे अजून कळलं नाहीये. तुमच्या पक्षाचं नाव उबाटा शिवसेना आहे आणि तुम्ही नुसती शिवसेना बोलत आहे. तर नुसती शिवसेना हे आमच्या पक्षाचं नाव आहे. तेव्हा अगोदर तुमच्या पक्षाचं नाव पाठ करा आणि मग येऊन तुमच्या पक्षाची बाजू मांडा. ज्या प्रवक्त्यांना स्वतःच्या पक्षाचं नाव सुद्धा कळत नाही ते आमच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. आमच्या पक्षाचं नाव गद्दार पक्ष नाहीये. तुम्ही सांगू नका आणि लाईव्ह मीडियावर सांभाळून तुम्ही काही वक्तव्य करा. अहो, गद्दार कोण आहे ते जनतेने उत्तर दिलेलं आहे. तुमच्या मोठमोठ्या ओरडण्याने काही होणार नाहीये. जनता जनार्दनाने दाखवून दिलंय की तुमचा पक्ष कसा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची गद्दारी करून काँग्रेसच्या पायाशी जाऊन पाय चाटत होता आणि त्याचं फळ तुम्हाला आता भोगावं लागत आहे. तेव्हा वेळीच जागे व्हा. एकनाथ शिंदेजी यांच्या पायावर येऊन उल्लंघन करा. तुम्ही काँग्रेसला सोडून द्या. एकनाथ शिंदेजी अरुण सावंतजी आता हे सांगून टाका की ज्या राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रयत्न केले ते राज ठाकरे तुमच्या सोबत काही आले नाही, ते उद्धव ठाकरे सोबत गेले. आता महिनाभरानंतर राज ठाकरे जर तुमच्याकडे येत असतील तर तुमच्या मनात काही राग किंतु परंतु काही नाहीये ना? ऐका, राज ठाकरे हे या महाराष्ट्राच्या तरुणांच्या गळ्यात ताईत आहेत. त्यांचं दूरदृष्टी सुद्धा चांगली आहे, परंतु ते एका चुकीच्या व्यक्तीबरोबर चुकून गेले आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच नव्हतं या विधानसभेला किंवा राज महानगरपालिकेला. ठाकरे चुकीच्या एक मिनिट राज ठाकरेच्या व्यक्तीबरोबर चुकून गेले हे राज ठाकरे तुम्हाला सांगितलं का? योगेश टिलेजी बघा, तुम्हाला पटतंय का सांगा? डॉक्टर योगिताजी, राज ठाकरे माझ्या कानात येऊन सांगायची गरज नाहीये. त्यांच्या हालचालीवरून त्यांच्या गाठी भेटींवर सिद्ध होत आहे. नाही मी योगेश टिलेजींना विचारते, राज ठाकरे चुकीच्या व्यक्तीबरोबर गेले का? त्यांनी चुकीचा निर्णय घेतला होता का? योगेशजी सांगा बरं. ते चुकीच्या व्यक्तीबरोबर गेले की योग्य व्यक्तीबरोबर गेले हे आम्हाला अनुभव आल्यावर आम्ही ठरवू ना. तुम्ही आहात का ठरवताय ते? तुम्ही चुकीच्या व्यक्तीबरोबर बसल्यात असं आम्ही म्हणायचं का भाजपा बरोबर? कारण तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्ही भाजपा बरोबर गेली 25-30 वर्ष तुम्ही होता ना भाजपा बरोबर. तुम्हाला एकमेकांच्या विरोधात आजही लढावं लागतंय. तिकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादी भाजपाच्या विरोधात लढते, बदलापूरमध्ये शिवसेना भाजपाच्या विरोधात लढते. आजही तुमचं मनोमिलन नाही झालं. तुम्ही काय ठाकरे आमच्या समोर कोणी प्रतिस्पर्धीच नाहीये, त्यामुळे आम्ही आपापसात लुटूपुटीची लढाई खेळतो. असं महाराष्ट्राला सांगा, आम्ही आपापसात लुटूपुटीची लढाई खेळतो. अरुण सावंतजी महाराष्ट्राला क्लिअर करा. अरुण सावंतजी महाराष्ट्राला क्लिअर करा की तुम्ही जेव्हा महायुतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात तेव्हा ते जनतेने सिरियसली घ्यायचं नसतंय. ती लुटूपुटीची लढाई असते. म्हणजे जेव्हा महायुतीतले पक्ष म्हणतील आम्ही स्वबळावर लढतो ते आम्ही आपलं फक्त मान्य करायचं. ती लुटूपुटीची लढाई आहे म्हणून नाही सिरियसली घ्यायचं लोकांनी. हे सांगताय का तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला? ऐका डॉक्टर कविताजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. या दोघांचे आवाज बंद केले, मी उत्तमरित्या उत्तर देतो तुमच्या पक्षाचं. डॉक्टर कविताजी, जेव्हा विरोधी पक्ष म्हणत असतात हे स्वतःला आणि हातातल्या तलवारी गळून पडतात यांच्या युद्धभूमीवरती यांचे नेते सुद्धा
सुद्धा याला घाबरतात. तर या बिचाऱ्या सैनिकांना पुढे पाठवून लढा म्हणत होते. आमच्या समोर कोणाचं आव्हानच नव्हतं. मग शेवटी या निवडणुकांमध्ये लढलं तर पाहिजेच. मग समोर जर आमचाच मित्रपक्ष आमच्या समोर आला तर आम्हाला लढाई करणं भाग असतं. आम्ही शस्त्र हाती टाकून पळू शकत नाही. ज्याप्रमाणे हे पळाले निवडणुकांच्या वेळेस यांचे नेत्यांनी स्वतःहून आले सुद्धा नाहीत किंवा उमेदवारी दिले नाहीत. हे जनतेला माहित आहे आणि आम्ही लढलो याचं भांडवल यांनी करू नये. अहो, प्रश्न हा नाहीये की तुम्ही लढलात नाही. प्रश्न हा आहे तुम्ही जनतेला हे सांगताय की आमच्या प्री पोल अलायन्सेस, आमच्या पोस्ट पोल अलायन्सेस याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आम्ही निवडणूक पूर्व एक परिस्थिती असेल, आमची निवडणुकीनंतर दुसरी परिस्थिती असेल. आमचं गणित हे फक्त सत्तेशी असेल. लोकांनी आमच्या निवडणूक पूर्व युती आघाड्यांवर आणि निवडणुकीच्या नंतरच्या युती आघाड्यांवर विश्वास ठेवायचा नाही. हे फक्त तुम्ही अधोरेखित करतायत, कारण बाकी तर तेच वास्तव आहे ना जनतेसमोरचं. डॉक्टर कविताजी पहा, निवडणुकांमध्ये जर विरोधी पक्ष आमच्या विरोधात लढला तर आम्ही लढणार ना. जनतेला हे उत्तमरित्या ठाऊक आहे. जर आमच्या समोर लढायलाच यांची हिंमत होत नसेल तर शेवटी तुमच्या समोर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की महाराष्ट्रामध्ये फक्त महायुतीतले पक्ष लढले आणि महाविकास आघाडीमधला एकही पक्ष लढला नाही? तुमचा नाही, लोकशाहीवर तुम्ही- तरी किमान विश्वास आहे की नाहीये? डॉक्टर कविताजी याच्यात लोकशाहीचा काय संबंध येत नाही. याच्यात लोकशाहीचा काय संबंध आला मला अशी सांगा. कुठली आपण लोकशाहीचा महानगरपालिका विश्वास होती, आहे की अशी नाही? कुठली आमच्या नगरपालिका होती, अशी कुठली ग्रामपंचायत होती की जिथे फक्त महायुतीतले पक्ष लढले आणि इतर कोणतेही पक्ष लढले नाहीत? कोणते एक उदाहरण सांगा. डॉक्टर कविताजी तुम्ही उत्तमरित्या हे जाणता की या विधानसभेच्या वेळेस मागच्या आणि आताच्या जिल्हा परिषदा म्हणा किंवा यांचा कोणता नेता हिरिरीने बाहेर पडला ते प्रश्न सांगा. आपण कोणता अगोदर नेता हिरिरीने महाराष्ट्राला बाहेर पडला तुम्ही एवढं मला नाही, विचारण्यापेक्षा ते बरोबर आहे. तुमची राजकीय वक्तव्य असू शकतं, पण याच्यावरून तुम्ही अरुण सावंतजी हे का सांगताय की तुमच्या समोर कुणीच पक्ष नाहीये? याचा अर्थ मी मान्य करून टाकलेला आहे का की महाराष्ट्रात फक्त सत्ताधारीच निवडणुका लढतात म्हणून? आणि हे आम्ही जर नाही असेल मान्य तर तुम्ही केलं. लोकशाहीच्या आम्ही विरोधी नाही. वक्तव्य तुम्ही- करताय, एवढं निश्चित आहे. कविताजी तुम्ही आमच्यावरती ढकलण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही कधी म्हणलं की महाराष्ट्रात आमच्या समोर कुणी नाही असं आम्ही म्हणत नाही कधी. परंतु एक मिनिट अरुण सावंतजी, तुम्ही हे म्हणताय की आमच्या समोर विरोधी पक्ष लढायला नाहीयेत म्हणून आम्ही अगदी सत्ताधारी बरोबर आहे. पक्ष लढू अगदी. कुठच्या लढाया लढतो? अनेक हे तुम्ही ठिकाणी कोणासमोर सांगताय? महाराष्ट्रासमोर? आणि तुम्ही ऐका डॉक्टर कविताजी, तुम्ही माझ्या म्हणण्याला अतिशय उत्तमरित्या फोडणी देण्याचा प्रयत्न करत कमाल आहे. परंतु तसं करू नका. सत्य तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. सत्य काय होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलं आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने योग्य तो निर्णय दिलेला आहे. आणि तुम्ही आम्हाला काय सांगता आता की शिंदेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर आम्ही टाइमपास करत असतो. आम्ही मुळीच टाइमपास नाही. ठीक आहे. आणि चला, एक मिनिट. मला break देतो. ठीक आहे, ठीक आहे. या उद्या अरुण सावंतजी एक मिनिट. म्हणजे फक्त चर्चा होताना कुठेही जनतेला असं वाटायला नको की त्यांची सहज फसवणूक होते आणि ती फसवणूक जाहीर कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहजपणे मान्य केली जाते. हा संदेश या कार्यक्रमामधनं जनतेपर्यंत जायला नको. त्यामुळे तुमच्या या वक्तव्यावर प्रश्न करणं गरजेचं होतं. विनायक आंबेकरजी, आता प्रश्न असा आहे की या तीन पक्षांमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याशी भाजपचा आत्ताच्या या चौकटीमध्ये थेटपणे संबंध आहे असं म्हणता येत नाही. पण जर राज ठाकरे जे महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढले, जे राज ठाकरे आता सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीमध्ये आहेत, त्या राज ठाकरेंची जर एकनाथ शिंदेची शिवसेना वारंवार भेटत असेल आणि त्यांना काही राजकीय गणित समोर येत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते भाजपला चालणार आहे का? भाजपची त्याला मान्यता आहे का? कविताजी, मी नेहमी सांगतो की प्रश्न आधी येतो, उत्तर नंतर दिलं जातं. ज्या वेळेला हा प्रश्न समोर येईल त्यावेळेला भाजपचे मान्य नेते देवेंद्रजी फडणवीस याचं योग्य ते उत्तर देतील. या निमित्ताने मी एक गोष्ट फक्त महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू इच्छितो की इथे एन्टायटलमेंटचं जे राजकारण चालू होतं, आपल्या पूर्वजांची परंपरा सांगून किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा घेऊन कोणी नेता जर या महाराष्ट्राला आपलं वर्चस्व लादायचा प्रयत्न करत होता ज्याच्याकडे कुठलंही कर्तृत्व नव्हतं, अशा नेत्यांना महाराष्ट्राने नाकारलेलं आहे. आणि देवेंद्रजींसारखा एक शांत, संयमी, कर्तृत्ववान आणि ज्याच्याकडे व्हिजन आहे अशा नेत्याला महाराष्ट्राने साथ दिलेली. आणि या इलेक्शननी काय सिद्ध केलं? 3 इलेक्शन झाले आपल्याकडे, पंचायत समिती असतील, त्यानंतर सगळ्या इलेक्शनमध्ये महानगरपालिका असतील, या सगळ्या इलेक्शनमध्ये एकच गोष्ट सिद्ध झाली की महाराष्ट्रभर पसरलेला, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सेंटर पॉइंटला आलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे. आणि भाजप आपल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन चालतो. मगाशी अरुणजी बोलताना असं म्हटले की आम्ही लुटूपुटीची लढाई केली, तसं काहीही झालेलं नाही. मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही. भाजप नेहमी सिरियसली निवडणुका लढतो. ज्या वेळेला स्थानिक लेवलच्या निवडणुका असतात त्यावेळेला स्थानिक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सहभाग देता यावा, त्यांच्या आग्रहाला बळी पडून काही वेळेला आम्ही युतीमध्ये आपापसामध्ये लढतो, पण ती लुटूपुटीची नसते, ती खरी लढाई असते आणि ती कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करण्यासाठी असते. मूळ जो आमचा महायुतीचा एकत्र धागा आहे त्याला कुठलाही टच झालेला नाही आणि आम्ही ही जी लढाई लढलेली आहे त्याच्यामध्ये भाजपने कर्तृत्वाने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. बरं, मग आता मला
मला फक्त एवढं सांगा की भाजपचा मनसेसोबत राजकीय दुरावा असणार आहे की ओलावा असणार आहे? मी पुन्हा तेच सांगतो आपल्याला की प्रश्न आल्याशिवाय, कारण माननीय राज ठाकरे हे माननीय देवेंद्रजींचे उत्तम मित्र आहेत. मगाशी त्यांच्या प्रवक्त्यांनी अतिशय योग्य सांगितलं, महाराष्ट्रामध्ये ही एकमेकांशी निकोप मैत्री करण्याची परंपरा आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर एवढं सगळं होऊन सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा बर. देवेंद्रजींना पुष्पगुच्छ द्यायला गेले होते. त्यामुळे ही परंपरा आहे. त्यामुळे दुरावा की ओलावा असं काही नसतं. वेळ आल्यानंतर राजकारणात जनतेच्या हिताचा काय विनायकजी, निर्णय तुम्ही घ्यावा जे काही लागतो, बोललात तो ना घेतला त्याच्यातनं मी एक अर्थ काढते फक्त की ओलावा नाहीये, ओलावा आहे असं तुम्हाला म्हणायचं नाहीये, पण दुरावा नाहीये असंही तुम्हाला सांगायचं नाहीये. एवढा बाकी याच्यातनं अर्थ काढू शकते ना? नक्की काढू शकता, कारण राजकारणामध्ये जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा भाजप हा पक्ष आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्या वेळेला योग्य वाटेल त्यावेळेला योग्य निर्णय घेतला जातो. ठीक आहे. अनिलजी बोला. बघा, सर्वप्रथम मी एक गोष्ट इथे मला स्पष्ट करतो. आज सन्माननीय राजसाहेबांमुळे भारतीय जनता पक्षाचे असतील, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे असतील खासदार वाढलेले आहेत, हे तुम्ही विसरू नका, अजिबात विसरू नका. पण त्याच वेळेस तुमची ठाण्याची जागा घ्या, तुमची बुलढाण्याची जागा घ्या, अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा घ्या, तुम्ही अगदी मुंबई उत्तर पश्चिमची 47 मतांनी जिंकले हे रवींद्र वायकर, ह्या जागा सगळे 5 ते 6 ठिकाणी जवळपास सन्माननीय राजसाहेबांच्या त्या पाठिंब्यामुळे ह्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा सन्माननीय राजसाहेबांना कशा प्रकारची ह्यांनी वागणूक दिलेली आहे हे महाराष्ट्र आणि मराठी माणूस विसरलेला नाहीये. आज ज्या वेळेस एक जागा, विचार करा, एक जागा तिथे असताना माहीमची जागा मी थेट बोलेल. आज हे जे मगाशी म्हणतात ना लुटूपुटूवाले, यांना मी थेट प्रश्न करतो, एका जागेवर सुद्धा तुम्हाला सदा सरवणकरांचा पाठिंबा काढून घ्यावा असा नाही वाटला, एका जागेवर सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा असा नाही वाटला, तुम्हाला एवढा मोठा पाठिंबा आज केंद्रात नरेंद्र मोदी सरकार जे 6, 7, 8 जागांच्या भरोश्यावर बसलं, माझ्यामध्ये 12 जागा जास्तीच्या आहेत तेलुगू देसम आणि हे जर बाहेर पडले तर त्या 12 जागांच्या जीवावर देशभरात तुमची सत्ता आहे. काल परवाचा काँग्रेसचा तिकडचा तेलंगणाचा निकाल विसरू नका, बॅलेटवर झालेला, किंवा आता होणारा कर्नाटकात काय घडणार आहे हे तुम्ही अजिबात विसरू नका. आणि संपलेला पक्ष, संपलेला माणूस, चुकीचा माणूस, तो माणूस काय इतिहास घडवेल तुम्हाला आता कळणार नाही. त्या माणसाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आज तुमचे दिवस थोडेसे सोन्याचे आले काय, तुम्ही आज सगळं वातावरणच बदलून घेतलं. ठीक आहे, हरकत नाही, मी माझ्या मुद्द्यावर येतो. आज त्या सन्माननीय राजसाहेबांच्या विषयी यांना एवढं प्रेम येतं, पण तो प्रेम हे मगरमच्छ आहे, यांचं मगरमच्छ म्हणजे त्या मगरीचं प्रेम आहे, मगरीचं. त्या मगरीचं प्रेम कधीच कुणाचं नसतं. मग ज्या वेळेस बोलण्याची वेळ येते त्यावेळेस सन्माननीय राजसाहेबांचा ह्यांना मान सन्मान दिसत नाही, त्यावेळेस मात्र राजसाहेब यांना वाईट वाटतात, कारण यांना केंद्राच्या काही धोरणांना, यांची केंद्रातली धोरणं वेगळी असतात भारतीय जनता पक्षाची. यांना उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं, यांना इतर गोष्टींना तोंड द्यावी लागतात. बघा, एवढं साधं राजकारण न करण्यात महाराष्ट्राची जनता दुधकुळी नाही. आज एकनाथ शिंदेची भेट होते सन्मान्य राजसाहेबांची. मगाशी एक गोष्ट मी तुम्हाला आणखी सांगतो, सन्मान्य राजसाहेबांची भेट घ्यावी न त्यांनी भेट घ्यावी न घ्यावी हे म्हणजे त्यांनी काहीतरी चुकीचं पाऊल उचलणं, हे अरुण सावंतांनी सन्मान्य राजसाहेबांविषयी हे आर्टिक्युलेट करणं हे मला थोडंसं चुकीचं वाटतं. आपण एवढ्या मोठ्या नेत्यांविषयी तुम्ही बोलूच नका, त्यांनी काय करावं आणि काय करू नये. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना थोडासा हर्षवायू झाला असेल, नरेश मस्केंना हर्षवायू झाला असेल, मी त्यांना गिणतीतच धरत नाही, शीतल म्हात्रेंना, पण नरेश मस्के आता खासदार पदावर आहेत, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं की ठाण्याच्या विकासावर लक्ष घालायचं याच्याविषयी विचार. आम्ही ठाण्यात राहतो, ठाण्याचा विकास आम्ही डोळ्यांनी पाहतो. ठीक आहे, मला थांबवावं लागेल कारण वेळ संपली आणि मला योगेशजींचं पण एक छोटंसं कमेंट घ्यायचं, कारण त्यांना मगाशी बोलायचं होतं. योगेशजी, फक्त माझ्याकडे वेळ थोडा आहे. नाही, मला कविताजी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की अशा वेळी जेव्हा अरुण सावंत येतात त्यांना थोडं समजून घेत जा. काय नवीन मूल्य आहे, बांग जोरात द्यावी लागते त्याला. आजचा काँग्रेसमधून शिंदे गटात आलेत, नवीन हिंदुत्ववादी आहेत, ते थोडेफार असे बांग देतील, ते समजून घ्यायचं असतं थोडंसं. बरं, चला, आता तुम्ही एवढे टोमणे दोघांनी त्यांना मारलेत म्हणजे मला वेळ नसताना पण त्यांना 30 सेकंद द्यावी लागतील, नाही तर ते नंतर मला करून रागावतील माझ्यावर. बोला अरुणजी. कसं आहे डॉक्टर कविताजी, आता अनिसजी सगळ्यांच्या प्रश्नांची मला उत्तरं देता येणार नाही. मी नवा आहे की जुना आहे हे महाराष्ट्राची जनता अतिशय उत्तमरित्या जाणते. मी हिंदुत्ववादी आहे की अजून कुठला वादी हे मला सांगायची इथे आता गरज वाटत नाही. परंतु संपलेला पक्ष असं हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी जाऊन त्याच्या आदित्य ठाकरे यांच्या कानामध्ये जर एकदा सांगावं, अरे संपलेल्या पक्षाच्या आपल्या काकाबरोबरच आपण शेवटी लढाई लढायचा प्रयत्न करत होतो आणि आता आपण त्याला या महानगरपालिकेमध्ये आणि इतर निवडणुकांमध्ये कसं फसवलं हे सुद्धा ते अतिशय उत्तमरित्या जाणत आहेत. अनिसजी, तेव्हा उगीच तुम्ही इथे येऊन मोठ्या गोष्टी जनतेसमोर सांगायचा प्रयत्न करू नका. तुम्ही किती खरे आहात आणि किती खोटे आहेत हे मनसेचे नेते अतिशय उत्तमरित्या जाणतायत. तेव्हा उगीच मोठमोठ्या आवाजातून बोलण्याला काय अर्थ आहे तुमच्या? ठीक आहे. विनायकजी, तुम्हाला काही ऍड करायचं आहे अगदी शेवटचा, कारण मॅचची वेळ संपलेली. नाही, मला एवढंच ऍड करायचं आहे की महाराष्ट्राचं राजकारण आता बदललेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास हा विकासावरती जास्त आहे. त्यामुळे उगीच मराठीचा मुद्दा, भाषिक मुद्दा, भावनिक मुद्दा या सगळ्याला महाराष्ट्राच्या जनतेने पूर्णपणे नाकारलेला आहे. एवढं सगळ्या पक्षांनी लक्षात घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. पूर्णपणे नाकारले असं कसं म्हणता येईल विनायकजी? बऱ्यापैकी नाकारले. आणि आपण महाराष्ट्रात हे कसं म्हणू शकतो की मराठीच्या मुद्द्याला पूर्ण
मराठीच्या मुद्द्यावर मराठीच्या निवडणुकीमध्ये यश न मिळणं, एक मिनिट विनायक, मराठीच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये यश न मिळणं याचा अर्थ मराठीचा मुद्दा नाकारणं असं कसं होईल विनायकजी? आपण लाईव्ह मीडियावर हा मेसेज जाऊ देणार नाही. मराठीचा मुद्दा नाकारला म्हणताय. मराठीच्या मुद्द्यावर तर मराठीच्या मुद्द्याच्या राजकारण जरी मी एक वेळ बाजूला ठेवलं किंवा त्याच्यावरचे तुमचे काही राजकीय मुद्दे सांगितले तरी मराठीचा मुद्दा महाराष्ट्रातला कसा बाजूला होऊ शकतो? मराठीच्या मुद्द्याला भावनिक रूप देण्याच्या प्रयत्नाला नाकारलेला आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं मत याला अजिबात नाकारले नाही. जेवढ्या जागा निवडून आलेल्या शिवसेना आणि मनसेच्या सगळ्या मराठी पट्ट्यातून आलेल्या जागा आहेत. त्यामुळे मराठी राजकारणासाठी वापरायचा मुद्दा नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. मराठीचा मुद्दा हा नाही, या मुद्द्यावर आपल्याला मला वाटतं वेगळी डिबेट घ्यावी लागेल, पण ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य करावी लागेल आणि आपण सगळे मराठी आहोत म्हणूनही मान्य करावी लागेल. आपल्या सगळ्यांच्या ज्या काही बाउंड्रीज असतील, ज्या पॉलिटिकल बाउंड्रीज असतील, प्रोफेशनल बाउंड्रीज असतील, त्या सगळ्या बाजूला ठेवून हे मान्य करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि मराठीचा मुद्दा हा फक्त राजकारणाचा मुद्दा नाहीये, तो त्याच्या पलीकडे जाऊन आहे. तो राजकारणात येत असेल तर त्याच्याकडे राजकीय दृष्टीनं जरूर बघितलं जाईल, पण महाराष्ट्रासाठी मराठीचा मुद्दा हा कायम महत्वाचा होता, तो कायम महत्वाचा आहे. राजकीय नेते त्याच्याकडे कसे बघतात किंवा त्या मुद्द्याचा निवडणुकीमध्ये कसा वापर करून घेतात याच्यापुरती महाराष्ट्राची मराठी, महाराष्ट्राचा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा मराठीचा मुद्दा मर्यादित नाही, हे सगळ्या राजकीय पक्षांनी समजून घेतलं पाहिजे. किमान आजच्या दिवशी ज्या माणसाने या मराठी माणसाची, मराठी भूमीची मुहूर्तमेढ रोवली, त्या माणसाच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना तरी आपण सगळ्यांनी याचं भान नक्की ठेवलं पाहिजे. कारण उपकार आहेत आपल्यावर, उपकार आहेत आपल्या भाषेवर, उपकार आहेत आपल्या भूमीवर. त्या माणसाचं नाव घेऊन ही भूमी आपण बांधून ठेवलेली आहे आणि त्यामुळं या भूमीवर अधिकार मराठी माणसाचाच राहील. महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा कायम राहील. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार.